नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्याजदर घटवल्यानंतर आता गुंतवणूकदारांवर त्याचे पुढच्या काळामध्ये आणखी काय महत्त्वाचे परिणाम होत आहेत किंबहुना कोणते ऑप्शन्स त्यांच्या समोर आता अवेलेबल आहेत याच्या संदर्भात आता आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. सर, स्वागत आहे तुमचं. आणि जसं आपण म्हणतोय की हे व्याजदर घटवल्यानंतर आता खूप ऑप्शन्स खरं म्हणजे आणखी अवेलेबल झालेले, तर त्याच्याबद्दल तर आपण बोलूच. पण सगळ्यात सुरुवातीला गृहकर्जधारकांसाठी मला वाटतं की खूप आनंदाची बातमी आहे. तर त्याच्याबद्दल एक तुमची कमेंट काय द्याल तुम्ही, कारण खूप पॉझिटिव्ह आता त्यांना ॲटमॉस्फिअर. ॲब्सोल्युटली. मला असं वाटतं की गेल्या काही दिवसांमध्ये वर्षांमध्ये गृहकर्ज हे थोडंसं महाग झालं होतं. ऑफकोर्स बिल्डरांची देखील ही कंप्लेंट होती की त्यामुळे डिमांड वाढत नाही आहे. पण मला असं बिलकुल वाटत नाही की व्याजदर कमी झाल्यामुळे नवीन घरांची डिमांड वाढेल. नवीन घरांची डिमांड जर प्राइसेस कमी झाल्या तर वाढेल. पण मात्र नक्की एक्झिस्टिंग जे गृहकर्जदार आहेत त्यांच्यासाठी ही फार मोठी बातमी आहे आणि फार आनंदाची बातमी आहे. आता जसं रघुराम राजन यांनी त्यांच्या म्हणजे गेल्या काही दिवसात देखील म्हटलं की मी व्याजदर कमी केले. आता बँकांची वेळ आहे की त्यांनी ते ट्रान्समिट केले पाहिजे, त्यांनी ते बेनिफिट ट्रान्सफर केलं पाहिजे कर्जदारांकडे. आणि ते येत्या काळात आपल्याला, मला वाटतं त्यानंतर काही बँकांनी व्याजदर कमी केलेच, पण येत्या काळात देखील आपण एक सॉफ्टर रेट रेजिम मध्ये जाऊ. त्यामुळे मला असं वाटतं की ही एक डायरेक्शनल मूव्ह खूप चांगली आहे आणि नक्कीच फायद्याची ठरणार आहे ज्यांनी गृहकर्ज घेतलंय किंवा जे येत्या काळात घेणार आहेत त्यांच्यासाठी. आणि याच अनुषंगाने आपण एक ग्राफिकल प्रेझेंटेशन करूया ज्याच्यातनं आपण आणखी हा मुद्दा जो आहे तो लोकांना आणखी पोहोचवू शकू. आपण एक याच्या संदर्भातलं एक टेबल बघूया आणि त्याच्यानंतर आपण नाईक सरांना त्याच्याबद्दल विचारूया. समजा 60 लाखाचं कर्ज आपण जर घेतलं तर 20 वर्षात नेमकी किती बचत होते असं आपण एक सॅम्पल टेस्ट ही घेतलेली आहे. व्याजदर घटले, साहजिकच EMI घटतोय. व्याजदर जर 9.85% असेल, EMI 57,306. व्याजदर 9.5% झाल्यावर 55,928 रुपये EMI, म्हणजे EMI आपल्याला घटताना पाहायला मिळतोय. प्रति महिना बचत होते 1,378 रुपयांची. आणि एकूण बचत जर आपण लॉंग टर्म म्हणजे 20 वर्षातली बघितली तर नाही सर 3 लाखाच्या वरती होते. ॲब्सोल्युटली. तू अश्विन हेच जर बघितलं ना, आपण नेहमी म्हणतो की इंटरेस्ट रेटची जी पॉवर आहे ती आपल्याला इथे दिसून येते की केवळ 35 पैसे 0.35% घट झाली आहे. पण ओव्हरऑल बचत 60 लाखाच्या कर्जावरती किती झाली आपण बघता येईल, 3,30,000. आणि जर 0.5% आपण 55 पैसे जर घट बघितली तर ती 5,18,000 5,20,000 होते. सो मला वाटतं हा म्हणजे फार मोठा दिलासा येत्या काळात गुंतवणूकदारांसाठी किंवा गृहकर्जदारांसाठी येऊ शकतो. 2-2,500 रुपयाची बचत ही पुढे जाऊन मग नंतर कुठेतरी कन्झम्पशनमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे तुम्ही ते पैसे दुसरीकडे कुठेतरी वापरू शकता. त्यामुळे मला वाटतं हा फार मोठा बेनिफिट आहे. खरं आहे. याच्याच संदर्भातला आणखी एक महत्त्वाचा चार्ट आता आपण बघणार आहोत, तो देखील बघूया आणि त्याच्यावर मग नाईक सरांना पुन्हा एकदा प्रश्न विचारू. गृहकर्ज मुदतीत घट केली तर पुन्हा एकदा 9.85 व्याजदर, 240 महिन्यांची मुदत म्हणजे साधारण 20 वर्ष आपण जसं म्हणतोय. 9.5% व्याजदर, 224 महिन्यांची मुदत येते, 9,19,451. आणि 9.3% जर व्याजदर असेल तर मुदत 216 महिने येते, म्हणजे साधारण 24 महिन्यांची घट आपल्याला या पर्स्पेक्टिव्हला पाहायला मिळते. काय सांगा? नाही अश्विन, तू जर बघितलं की जर माझं 57,000चा EMI, 2 ऑप्शन्स होतात. जर माझं एक्झिस्टिंग 60 लाखाचं लोन चालू आहे आणि मी 57,000 रुपयाचं माझा EMI जो आहे तो जाऊन कमी करू शकतो बँकेकडे, किंवा मग मी सांगू शकतो नाही ठीक आहे मला व्याजदर ओव्हरऑल माझं जे टेन्युअर आहे ते कमी करून द्या, मी EMI तेवढाच भरीन. आणि मला वाटतं हा सेकंड ऑप्शन जो आहे हा फार लॉजिकल ऑप्शन आहे की तुम्ही तुमचा EMI कायम ठेवा पण ओव्हरऑल तुमची टेन्युअर कमी करा. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुमचं व्याज जे असतं तेच जास्त असतं तुम्हाला ओव्हरऑल तुमच्या रिपेमेंटमध्ये. तर जेवढं तुम्ही लवकर कराल पेमेंट, मुदत जेवढी कमी कराल तेवढं तुमचं ओव्हरऑल व्याज जे आहे ते कमी होतं. आणि आपण बघू शकतो इथे की जर मी माझी टर्म कमी केली लोनची, म्हणजे मी म्हटलं की ठीक आहे मी सेम EMI देतो पण 20 वर्षाच्या ऐवजी मी साधारणतः एक थोडं लवकर मी 2-2.5 वर्ष कमी करून 1.5 वर्षाच्या आसपास कमी करून 1.25 वर्षाच्या आसपास कमी करून मी हे करतो, किंवा 2 वर्षात कमी करून मी तुम्हाला परत हे करतो, तर किती बेनिफिट होतोय. सो मला वाटतं हा लॉजिकल ऑप्शन आहे. आता हे कसं करावं
हा नक्कीच प्रश्न सगळ्यांना येतो. तर दोन पर्याय असतात की तुमचा आता समजा एखाद्या ए बँकेकडनं लोन चालू आहे तर तुम्ही बी बँकेकडे जाऊ शकता येत्या काळात आणि सांगू शकता की हे माझं लोन आहे, हे मला लोन ट्रान्सफर करायचं आहे तुम्हाला. हा एक ऑप्शन असतो. किंवा मग तुम्ही तुमच्या बँकांकडे जाऊन तुमच्या एक्झिस्टिंग बँककडे जाऊन देखील हे निगोशिएट करून घेऊ शकता. कारण काय होतं की एक्झिस्टिंग बँकेला एक लोन परत दुसरीकडे जाणं ह्यापेक्षा ते तुम्हाला बऱ्याचदा रिनिगोशिएट करून तुम्हाला हा ऑप्शन किंवा पहिला ऑप्शन देऊ शकतात. पण मग याच्यामध्ये एक मुद्दा, सध्याचं कर्ज एका बँकेत सुरू असेल तर मग दुसऱ्या बँकेकडे जावं का? तुम्ही काय सजेस्ट कराल? अश्विन, जेव्हा मी दुसऱ्या बँकेकडे जातो तेव्हा मला परत डॉक्युमेंटेशन करावं लागतं, झिरोपासून सुरू करावं लागतं आणि सर्व्हिस चार्जेस म्हणजे साधारणतः प्रोसेसिंग फी 0.5% ते 1% असू शकते प्रत्येक बँकेची. त्याप्रमाणे मला तिकडे ते ट्रान्सफर करावं लागतं. ह्यामध्ये दुसऱ्या बी बँकेकडे जाताना एक ऑप्शन असतो की तुम्ही व्याजदरासाठी चांगल्या रीतीने निगोशिएट करू शकता. जेव्हा तुम्ही दुसरा ऑप्शन आहे की तुम्ही एक्झिस्टिंग बँकेला जाऊन तुमच्या बँक ब्रँचमध्ये किंवा मॅनेजरला जाऊन भेटून सांगावं की माझं लोनचा व्याजदर कमी करा म्हणून. तर मग त्यामध्ये तुम्हाला एक फॉर्म छोटासा भरावा लागतो बऱ्याचशा बँकांकडे आणि तुमचं ते लोन कमी होतं. मग त्याची प्रोसेसिंग फी कधी कधी नाममात्र असू शकते, काही काही बँकेमध्ये प्रोसेसिंग फी देखील म्हणजे इट व्हेरीज फ्रॉम बँक टू बँक. करेक्ट, त्याच्यावर असतं. करेक्ट. पण मला वाटतं की ह्यामध्ये तुम्हाला प्राइसिंग पॉवर थोडी कमी असते, निगोसिएशन थोडं कमी करता येतं. पण ज्या प्रकारे आपण जर येत्या काही काळात देखील अजून व्याजदर कमी होतील तर मला वाटतं आत्ता इमिजिएटली जाऊन बँकांकडे व्याजदर कमी करून घेण्याच्या ऐवजी थोडंसं थांबून बघितलं पाहिजे. ऑफकोर्स असं राजन यांनी देखील म्हटलंय की पुढचे 6 ते 9 महिने कदाचित रेट कट तुम्ही अपेक्षित देखील करू नका. पण मला वाटतं आपण बँकांनी अजूनही पूर्णतः रेट्स ट्रान्सफर केले नाही आहेत, अजूनही रेट पूर्णतः कमी केलेले नाही आहेत गेल्या काही वर्षांमध्ये. तर ते येत्या काळामध्ये जसं जसं क्रेडिट ऑफटेक कमी होईल, गृहकर्जाची डिमांड कमी होते न्यू, तर तसतसं त्यांना ते व्याजदर कमी करतील येत्या काळात. पण मग त्याच्यामध्ये एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुम्ही जसं म्हणताय की सगळ्या बँकांनी अजून केलेलं नाहीये, तो रिझल्ट रिफ्लेक्ट होत नाहीये त्यांच्या व्याजदरामध्ये. मग त्याच्यामध्ये काही मॅन्डेटरी गोष्टी असतात की अमुक एका पिरियडमध्ये ते बँकांनी करायलाच पाहिजे, किंवा काय पुढच्या काळामध्ये हा जो स्पीड आहे तो किती प्रमाणात बघायला मिळू शकतो? नक्कीच हा आपल्याला जास्त प्रमाणात व्हायला लागेल. जसं मी म्हटलं की एक आहे रेग्युलेटरी प्रेशर, आणि जसं आरबीआयने म्हटलं देखील की गव्हर्नरनी लगेच म्हटलं की मी माझा रेट कट करतोय, पण आता बँकांची पाळी आहे त्यांचं हे करण्याचं. ॲट द सेम टाइम दुसरं असं आहे की ह्यामध्ये जे छोटं 10-20 पैशाचा फरक जो आहे ना, तो नक्कीच बँकांना, कुठल्या बँकांना लोन हवं आहे त्यावरती डिपेंड करतं. त्यांचं क्रेडिट ऑफटेक किती आहे त्यावरती डिपेंड करतं. त्यामुळे थोडा कालावधी लागेल ह्या सगळ्या गोष्टींना. पण मला वाटतं येत्या वर्षामध्ये जर आपण लक्ष ठेवून राहिलात ह्याच्यावरती आणि थोडं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करत राहिलात तर मला वाटतं आपल्याला नक्कीच बेनिफिट मिळू शकेल व्याजदर कमी होण्याचा. अच्छा. पण मग याच्यामध्ये जसं आपण म्हणतोय की दुसऱ्या बँकेत सुरू होताना तुम्ही प्रोसिजर देखील सांगितलीत आणि काय फी वगैरे ज्याचं तर ऑप्शन चांगला कुठला, म्हणजे प्रिफर करावा का दुसऱ्या, का ते त्या कस्टमरवर? आता जसं मी म्हटलं की जसं तुम्ही कशा प्रकारे तुमच्या एक्झिस्टिंग बँकेकडे निगोशिएट करू शकता. आणि एक्झिस्टिंग बँक ज्या साधारणतः असं होतं की नवीन जे लोन रेट देतं तोच लोन रेट तुम्हाला देऊ शकते. सो जर ते तुम्हाला निगोशिएट करता आलं तर मला वाटतं की सेम बँकेत राहावं. नाही तर तुम्हाला एखादी बँक खूपच कमी रेट देत असेल तर जसं आपण बघितलं की 10 पैशाचा फरक, 25 पैशाचा फरक आपण बघितलं किती मोठा होऊ शकतो, काही लाखात होऊ शकतो. आणि मग त्यासाठी मग तुम्ही 60 लाखावरती 0.5% म्हणजे साधारणतः तुम्हाला त्या ह्याच्यासाठी तुम्हाला एक जे काही 30-40 हजार रुपये फीस भरावी लागेल, ती मला वाटतं वर्थ आहे जर तुम्हाला दुसऱ्या बँकेकडे 20-25 पैशाहून जास्त फरक मिळत असेल तर. बरोबर. म्हणजे हाही मुद्दा तुम्ही जसं म्हणता तसं की बँक स्विच व्हायची असेल तर हा मुद्दा पण खूप क्रुशल आणि तो लक्षात घ्यायला. एक छोटासा ब्रेक इकडे आपण घेतो. एक महत्वाचा मुद्दा आता नाईक सरांनी मांडलाय. ब्रेक नंतर या सगळ्या सिनारिओमध्ये नेमके कोणकोणते ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ते देखील बघणार आहोत. आणखी एक महत्वाचा तक्ता आपल्याकडे आहे तो देखील बघून नाईक सरांना त्याच्याबद्दल विचारायचे. वेगवेगळ्या योजना आहेत ज्याच्यामध्ये आपण खरं म्हणजे इन्व्हेस्ट करू शकतो, त्या कोणत्या आहेत? एक छोटासा ब्रेक नंतर या योजना तुमच्यापर्यंत आणणार आहोत. पाहत राहा एबीपी माझा.
ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आरबीआय गव्हर्नरने व्याजदर घटवून काही दिवस झालेत खरं तर, पण त्याचे इम्पॅक्ट नेमका पुढे काय होणार आहे किंवा कोणकोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत याच्याबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. सर, आता आपण थोडंसं वेगळं म्हणजे मगाशी जसं बोललो आपण, काही स्कीम्स आहेत खरं म्हणजे की ज्या आपण थोड्याशा हायलाईट करू आणि ज्याच्याबद्दल आपण प्रेक्षकांना आपल्याला माहिती देऊया. आपण हा तक्ता बघूया ज्याच्यामध्ये कोणकोणत्या स्कीम्स आपल्याला अवेलेबल आहेत. सगळ्यात सुरुवातीला नाईक सर, एक महत्वाचा आपला म्हणजे अनुभवाचा गाठोडा असलेला असा हा घटक सिनियर सिटीजन्स, त्यांच्यासाठी ही स्कीम. करेक्ट. मला असं वाटतं अश्विन, ह्या व्याजदर एखाद्या गोष्टीचे दोन परिणाम असतात, वेगवेगळे परिणाम वेगवेगळ्या घटकांवरती होतात. जे गृहकर्ज घेतात त्यांच्यासाठी हे पॉझिटिव्ह होतं, पण जे व्याजदरावरती अवलंबून आहेत, व्याजावरती अवलंबून आहेत, रिटायर्ड जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी हा थोडासा निगेटिव्ह होतो, कारण व्याजदर येत्या काळामध्ये कमी होणार आहे. सो आता आपण त्यापासून आपल्याला कसं सेफगार्ड करता येईल, तर काही अजूनही योजना गुंतवणुकीच्या अशा आहेत की जिकडे फिक्स डिपॉझिटचे रेट्स तुमचे कमी झाले, येत्या काळात कॉर्पोरेट डिपॉझिटचे रेट्स कमी होतील, टॅक्स सेव्हिंग बॉन्डचे येणाऱ्या काळात रेट्स कमी होतील. तर सध्याच्या काळामध्ये काही काही स्कीम्स अशा अवेलेबल आहेत ज्या आपण त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. तर एक सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम जी आहे त्यामध्ये तुम्हाला आजही 9.3% क्वार्टरली व्याज मिळतं तुम्हाला, आणि 15 लाखापर्यंत गुंतवणूक मर्यादा आहे त्यामध्ये. दुसरं आपण बघतो की कन्या समृद्धी, म्हणजे ज्यांना आपल्या मायनर मुलीच्या नावाने गुंतवणूक करायची असेल त्यामध्ये ते गुंतवणूक करू शकतात. ह्यामध्ये देखील मात्र 1.5 लाखाचं लिमिट आहे. ते देखील जर 2 मुली असतील घरात तर, एक असेल तर 1 लाखाचं लिमिट आहे. NSC आहे 8.8% तुम्हाला 10 वर्षासाठी मिळू शकतात. अच्छा, हे क्युम्युलेटिव्ह थोडंसं पॉप्युलर राहिलं नाही आहे, कारण 10 वर्षासाठी क्युम्युलेटिव्ह 8.8, आणि हे सगळे जे ऑप्शन्स आपण आता बघतो म्हणजे 9.3 आणि 8.8 जे आहे ते टॅक्सेबल आहेत दोन्ही. ऑफकोर्स कन्या समृद्धी ही यंग जनरेशनसाठी आहे, ज्यांची मुली मायनर आहे त्यांच्यासाठी उपयोगी आहे. पण रिटायर्ड गुंतवणूकदारांसाठी अजून एक 2 ऑप्शन्स उपलब्ध आहेत. ते म्हणजे किसान विकास पत्र 8.7% तुम्हाला देऊ शकतं. NSC देखील असतं 8.5%. ह्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की NSC, किसान विकास पत्र किंवा पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट 8.5%, त्याची हे डिपॉझिटची टर्म वेगळी असते, 1 ते 5 वर्ष असते. जसं मी मगाशी म्हटलं की व्याजदर कमी होत आहे, तर जे गुंतवणूक ज्यांचं होम लोन चालू आहे त्यांनी थोडीशी वाढ बघून लोन कन्वर्ट करावं दुसऱ्या बँकेकडे किंवा बँकेकडनं निगोशिएट करावं. तसं ह्या गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे, तर जर आपल्याला लॉंग टर्म डिपॉझिट्स किंवा लॉंग टर्म फिक्स्ड इंटरेस्ट जर फिक्स करून घेता आला, कारण आता येत्या काळात आपण लोअर इंटरेस्ट रेटमध्ये जाऊ, तर 3 वर्षाचं डिपॉझिट करण्याच्या ऐवजी मी सांगेन 5 वर्षाचं डिपॉझिट करा. कारण 2 वर्षाच्या करण्याच्या ऐवजी 4 वर्ष किंवा 5 वर्षाचं करा, कारण 2 वर्षानंतर परत तुम्ही रिन्युअलला जाल तेव्हा व्याजदर खालती आलेले असतील, तुम्हाला हे व्याजदर परत मिळणार नाही. त्यामुळे हे एक काही असे सेफ असे ऑप्शन्स आहेत पोस्ट ऑफिसचे, च्या थ्रू आपल्याला हे विकत घेता येतात. अल्टिमेट सेफ्टी देखील अल्टिमेट आहे याच्यामध्ये. राहिली गोष्ट PPF आणि जीवन ह्याचे हे जे रेट्स आहेत ना PPFचे, ते जे तुम्ही दर वर्षाला सबस्क्रिप्शन करता 8.7 मिळतात, पण हे रेट्स चेंज होऊ शकतात वर्षातनं एकदा. मात्र NSC आहे किंवा मगाशी आपण बघितलं 10 वर्षाचं NSC, 5 वर्षाचं NSC, सिनियर सिटीजन, हे एकदा तुम्ही गुंतवणूक केली की तुमच्या पुढच्या कालावधीसाठी 5 वर्ष 10 वर्षासाठी तुमचा इंटरेस्ट रेट ब्लॉक होऊन जातो. सो जेव्हा आपण उतरत्या रेटमध्ये जातो तेव्हा कॉर्पोरेट डिपॉझिट जर तुम्ही घेत असाल किंवा NSC किंवा बँक FD देखील घेत असाल, तर आता लॉंग टर्म FD घ्या ज्यामध्ये तुमचा इंटरेस्ट रेट लॉक होऊ शकतो. बरं, आता या स्कीम सगळ्या आपण ज्या सांगितल्या, तर आत्ताचा ट्रेंड तुम्ही काय गुंतवणूकदारांचा इंटरेस्ट या सगळ्या योजनांमध्ये, ह्या 7 जर आपण स्कीम्स बघितल्या तर कुठे ओढा दिसतो गुंतवणूकदारांचा? अश्विन, गेल्या 5 वर्षात, गेल्या 3-4 वर्षात असं झालं सातत्याने की तुमचे रिअल इंटरेस्ट रेट म्हणजे महागाई आणि तुम्हाला मिळणारा व्याजदर ह्यामध्ये फारशी तफावत राहिली नव्हती. इनफॅक्ट असं झालं होतं की काही ठिकाणी तुम्हाला कमी व्याज मिळत होतं महागाईपेक्षा, म्हणजे तुम्ही पैशांचं नुकसान करत होता. आणि त्याचंच कारण हे आहे की पैसे फार मोठ्या प्रमाणावर फिक्स्ड डिपॉझिट आणि पोस्ट ऑफिस ह्यामधनं निघून सोनं आणि रिअल इस्टेटमध्ये गेले. आता मला असं वाटतं की हे दोन्ही ॲसेट क्लास एवढे होत नाही आहेत.
फिक्स्ड रिटर्नचे ऑप्शन्स देखील कमी होत चालले, तर कुठेतरी यांना थोडंफार का होईना पॉप्युलरिटी मिळू शकते. मात्र ह्यातले जाणारे पैसे थोडेफार परत इक्विटीमध्ये जातील, कारण गुंतवणूकदारांना इक्विटीमध्ये रिटर्न्स येताना दिसत आहेत. सो हा एक असा ट्रेंड येत्या काळामध्ये होईल. मला असं वाटतं की हे पॉप्युलर व्हायला हव्यात, ज्यांना सेफ आणि लॉंग टर्म रिटर्न्स हवेत. पण मला नाही वाटत असं होऊ शकेल. एक तर त्याचं दुसरं कारण टॅक्सेबल आहे ह्या सगळ्या बऱ्याचशा योजनेतले. पण हे दर कमी होताना तुम्ही स्टॉक मार्केटवर याचा इम्पॅक्ट कसा बघताय, काय पुढच्या काळामध्ये काय सांगाल? आय थिंक हा एक फार मोठा डायरेक्शनल चेंज आहे स्टॉक मार्केटच्या दृष्टीने. कारण स्टॉक मार्केटमध्ये सारखी अशी कुठेतरी भावना होती की RBI रेट कट करत नाही आहे, थोडंसं मार्केटच्या अपेक्षांच्या मागे आहे, मार्केटच्या अपेक्षांना किंवा मार्केटच्या मागण्यांना लक्ष देत नाही, असं कुठेतरी भावना निर्माण झाली होती. आणि कुठेतरी असं होतं की रेट कट होणार नाही. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा रेट कट हा एक डायरेक्शनल चेंज आहे. US मधले रेट्स RBI सातत्याने म्हणत होतं की मला महागाईकडे लक्ष द्यायचं आहे. RBIचं थोडंफार लक्ष कुठेतरी US मधल्या रेट्सवरती देखील होतं. ह्या सगळ्या पार्श्वभूमी आणि दुष्काळग्रस्त परिस्थिती ह्यामुळे अशी अपेक्षा नव्हती की रेट कट होईल. पण हा फ्रंट एंडेड रेट आलाय, त्यामुळे मला वाटतं हा पॉझिटिव्ह आहे फार मोठ्या प्रमाणात. बऱ्याच जणांचं असं मत आहे की असं म्हणजे मी ऐकतो अॅनालिस्टचं की जे स्टॉक्स सिक्लिकल स्टॉक्स म्हणजे कर्जबाजारी ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी हा खूप फायदेशीर असा हे आहे. माझं असं मानणं बिलकुल नाही आहे. जे बिझनेसेस साऊंड आहेत, सॉलिड आहेत, त्यांना ह्याचा फायदा होऊ शकतो. कारण जेव्हा इंटरेस्ट रेट कमी होतो, जसं आपण मगाशी म्हटलं, होम लोन वरती तुमची बचत होते, मग ते पैसे गुंतवणूकदाराच्या हातात येतात. आयदर ते गुंतवणुकीत जातात किंवा मग ते कन्झम्पशन मध्ये जातात. जर कन्झम्पशन मध्ये गेले तर लगेच त्याचा फायदा कंपन्यांना डिमांड वाढल्यामुळे होऊ शकतो. सो ओव्हरऑल इन द लॉंग रन हे एक पॉझिटिव्ह आहे असं मला वाटतं स्टॉक मार्केटसाठी. म्हणजे आज जे आपण ऑप्शन्स दिलेले आहेत गुंतवणूकदारांसाठी, पुढचा काळ हा त्या दृष्टीने खूप पॉझिटिव्ह, म्हणजे व्याजदर घटवल्याचे नंतरचे जे परिणाम आहेत ते गुंतवणूकदारांसाठी निश्चित एक सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटी किंवा एक चांगले रिझल्ट देणार आहेत असं आपण म्हणू शकतो. नक्कीच. तेव्हा आज आपण जसं नाईक सरांनी सांगितलं, काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर आम्ही ठेवलेले आहेत, महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासमोर ऑप्शन्स ठेवलेले आहेत. याचा निश्चित विचार करा. पण नाईक सरांनी सांगितल्याप्रमाणे ते बारकावे देखील तुम्ही जाणून घ्या, जेणेकरून इथून पुढच्या काळातली तुमची गुंतवणूक ही निश्चित फायद्याची राहील. नाईक सर, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. पैसा झाला मोठामध्ये आता आपण इकडेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नव्या विषयासह. पाहत राहा ABP माझा.